काँग्रेस ही विचाराची लढाई आहे. काल मोदी साहेबांनी सांगितलं की काँग्रेसने मुसलमानांचा एवढा लाड करतात आहे तर त्यांचा अध्यक्षच काँग्रेसचा करावा. अहो मोदी साहेब, आतापर्यंत काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे 89 अध्यक्ष झालेले आहेत आणि या 89 मध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, मागासवर्गीय, एससी, ओबीसी, साऊथ इंडियातला, नॉर्थ इंडियातले, महाराष्ट्रातले, बंगालमधले, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे सगळे अध्यक्ष काँग्रेसने दिले. आता तुम्हाला मुस्लिम समाजाचा जास्ती पुळका आलाय. वक्फ विधेयक आणलं तर ते किरगिजी म्हणाले मुसलमानांच्या हिताचं आहे. 3 तलाक आणला तर मोदीजी साहेब मुस्लिम महिलांच्या इतकी त्यांना काळजी वाटत होती की त्यांनी ते 3 तलाकचं विधेयक आणलं. तुम्हाला एवढा कळवळा मुस्लिम समाजाचा आहे तर नड्डा साहेबांची मुदत संपलेली आहे. नवीन अध्यक्ष शोधताय. संघातून कोणाचं पाकिट येतं आणि कोणाचं नाव येतं म्हणून तुम्ही हवालदिल झालेले. 75 वर्षांनंतर निवृत्ती घ्यावी लागेल म्हणूनही तुम्ही परेशान आहे. आता म्हणतात की पंतप्रधान पदही रिक्त होणार आहे आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची मुदत संपलेली आहे. तर आम्हाला कशाला सांगता? तुम्हीच एखाद्या अल्पसंख्याक मुस्लिमाला देशाचं पंतप्रधान किंवा तुमच्या पक्षाचा अध्यक्ष करून टाका. आम्ही तर संविधानानुसार चाललेलो आहे. आणि ते करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे जाऊन तिथे नतमस्तक होता. तिथे त्यांनाही सूचना द्या की आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हा ओबीसी समाजाचा झालेला नाही, आदिवासी समाजाचा झालेला नाही, दलित समाजाचा झालेला नाही, एकही महिला अद्याप सरसंघचालक झालेल्या नाहीत. या 4 पैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो भागवत साहेबांना आता विश्रांती देऊन या 4 पैकी एक देखील आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक प्रमुख करावा. तेव्हाच आम्ही म्हणू की इनके मुंह में राम और बगल में छुरी नाही. नाहीतर आम्ही रामाच्या गोष्टी करतो आणि तुम्ही नथू रामाच्या गोष्टी करता. आणि या रामाच्या गोष्टी करणाऱ्या माणसांना सांगायचं तुम्ही आम्हाला कृपा करून राम शिकवू नका. कारण तुम्ही आमच्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला 3 गोळ्या मारल्या. 30 जानेवारी 1948ला त्या 3 गोळ्या मारल्यानंतर महात्मा गांधींच्या तोंडातून कोणता उच्चार आला होता? हे राम. त्यामुळे आमचा सर्वोच्च नेता मरता मरता राम माझं नाव घेतो. तो राम व्यवस्थेत असला पाहिजे. आणि तुम्ही जो आहात हा नथुराम घेऊन डोक्यावर घेऊन फिरत आहात. आणि हा तुमचा नथुराम आता पुरताच आम्हाला सर्वांना हा सवर्ण, दलित, ओबीसी, ओपन हे वाद करून आता स्वतःची राजकीय पोळी शेकत आहेत. आगामी काळात आपल्याला एक वैचारिक लढा हा तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना लढायचा